च्या नेतृत्वामध्ये आपण मोठ्या प्रमाणात सुधारणा केल्या, स्टेशन्सवरच्या एम्युनिटीज वाढवल्या, स्टेशन्स लांब केले, जास्त डब्याच्या लोकल तयार केल्या, फ्रिक्वेन्सी वाढवली, नवीन सिग्नलिंग सिस्टीम तयार केला, MUTP 3 च्या अंतर्गत नवीन मार्गिका त्या ठिकाणी तयार केल्या. पण आता त्याच्याही पुढे आम्ही एक गोष्ट करणार आहोत. आम्हाला लोक असं म्हणायला लागले की आमच्या लोकलने प्रवास करणाऱ्यावर तुम्ही त्या ठिकाणी अन्याय करता. आम्ही म्हटलं काय अन्याय? म्हणाले मेट्रोवाल्यांना इतके चांगले डबे, नवीन डबे, एअर कंडिशन डबे, स्वच्छ डबे, आणि आम्ही मात्र त्या ठिकाणी लोकलमध्ये लटकून जायचं. आणि मग केंद्र सरकारच्या सोबत माननीय मोदीजींच्या नेतृत्वात आम्ही हा निर्णय केला, केंद्रीय मंत्री आपल्या अश्विनी वैष्णवजींसोबत, की 50% केंद्र सरकार, 50% राज्य सरकार देणार. आणि आता आपल्या लोकललाही आम्ही एअर कंडिशन दरवाजा बंद होणारे डबे हे त्या ठिकाणी देणार आहोत. टाळ्या याकरता वाजवू नका, पुढच्या गोष्टी करता टाळ्या वाजवा. एअर कंडिशन बंद दरवाजे होणारे डबे दिल्यानंतरही सेकंड क्लासच्या तिकिटात 1 रुपयाची देखील वाढ आम्ही करणार नाही. हा निर्णय देखील आपण घेतलेला आहे. त्यामुळे एकीकडे ट्रेनची कनेक्टिव्हिटी तुम्हाला आम्ही देणार आहोत आणि दुसरीकडे मुंबईशी कनेक्टिव्हिटी आम्ही देतो. तुम्हाला माहिती आहे आता बांद्रा वर्सोवा लिंक आपली या ठिकाणी जवळपास पूर्ण होते. वर्सोव्यापासून दहिसर पर्यंत, दहिसर पासून भाईंदर पर्यंत आपला कोस्टल रोड आता सुरू झालेला आहे, जो पुढच्या 3 वर्षात आम्ही पूर्ण करणार आहोत. आणि आता आपण जपान सरकारच्या मदतीनं उत्तनपासनं, म्हणजे मीरा भाईंदरच्या उत्तनपासनं विरार पर्यंत एक कोस्टल रोड तयार करतो, ज्यामुळे तुम्ही थेट मुंबई पर्यंत 30 ते 35 मिनिटांमध्ये आपल्या गाडीने पोहोचू शकाल. अशा पद्धतीनं ट्रॅफिक लेस, कुठलाही ट्रॅफिकचा अडथळा नाही, अशा पद्धतीनं आपण या ठिकाणी ही सगळी कारवाई करतो. आणि एवढंच नाही तर आपल्याला माहिती आहे विरार पासनं अलिबाग पर्यंत एक मल्टी मॉडेल कॉरिडॉर आपण तयार करतोय. 60,000 कोटी रुपयाचा कॉरिडॉर, ज्यामुळे एक नवीन कनेक्टिव्हिटी तुम्हाला मिळणार आहे. आणि आपल्या या सगळ्या एरियाचं डिकंजेशन या कनेक्टिव्हिटीमुळे होणार आहे. आणि या कनेक्टिव्हिटीला वेगवेगळ्या ठिकाणी आपण अशी कनेक्टिव्हिटी दिली आहे की त्यातनं मोठ्या प्रमाणात आपल्याला ट्रॅफिकचा प्रश्न जो आहे तो सोडवता येणार आहे. आपल्याला कल्पना आहे पुढच्या काळामध्ये आपली बुलेट ट्रेन येते. या बुलेट ट्रेनच्या निमित्ताने आम्ही हा निर्णय केलेला आहे की या बुलेट ट्रेनचे जे स्टेशन्स आहेत हे केवळ स्टेशन असणार नाहीत, तर बुलेट ट्रेनच्या स्टेशन जवळ BKC सारखा बिझनेस डिस्ट्रिक्ट आम्ही तयार करणार आहोत, ज्यातनं लाखो तरुणांच्या हाताला त्या ठिकाणी काम मिळेल, त्यांना रोजगार मिळेल. आणि त्या माध्यमातून एक रोजगार युक्त अशा प्रकारची वसई विरार ही महानगरपालिका आपल्याला या निमित्ताने पाहता येईल. बंधू भगिनी,